मतलब नायडू गणपति मंडल का 100वां साल है ये साल। मी महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो. वासा पूजन है। या बाप्पाने मला साथ दिली. एक मंदिर बनाने वाले वो रिवील आज करेंगे। शताब्दीचा सोहळा अविस्मरणीय आणि संपूर्ण राष्ट्रपेठेत किंबहुना पूर्व भागात लक्षात राहावा की शताब्दी कशी असावी अशा प्रकारचा सोहळा असे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सो हे गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। तो आज एक बहुत ही बढ़िया दिन है। जैसे कि आप लोगों को मालूम ही रहेगा कि हमारे मंडल का मतलब नायडू गणपति मंडल का 100वां साल है ये साल। 100 साल हो गए मंडल को, तो इस साल बहुत ज़ोर से एकदम सेलिब्रेट होने वाला है। तो आज उसकी वासा पूजन है, मतलब जो डेकोरेशन हम बनाने वाले हैं, एक मंदिर बनाने वाले, वो रिवील आज करेंगे। आपको वीडियो में दिख जाएगा कि हम कौन सा मंदिर बना रहे हैं। आपको थोड़ी सी एक हिंट दे देता हूँ। साउथ के साइड का एक मंदिर है जो कि सेम हम लोग बनाने वाले हैं यहाँ पे, तो उसका नाम वगैरह आपको सब वीडियो में पता चल जाएगा। तो उसके आज वासा पूजन है। वासा पूजन मतलब जो बाम्बू वगैरह लगा के उसकी पूजा करते, मतलब डेकोरेशन आज से स्टार्ट हो जाएगा काम, तो उसका ये है। तो मैं आपको बीच बीच में अपडेट देते रहूँगा कि कितना काम हुआ है, क्या काम हुआ है। सो अभी 30 दिन रह गए गणपति के लिए, तो आज से डेकोरेशन चालू हुआ तो 30 दिन में कंप्लीट होगा। और ये साल पहले दिन मेरोनुक है, लास्ट के दिन भी मेरोनुक है, और एकदम ढोल ताशा पथक वगैरह सब होने वाला है, तो मज़ा आएगा। तो चलो चलते हैं। जैसे कि आप देख सकते हो ओमकार भाई ने मतलब मुझे उठा लिया है। जैसे मैं व्लॉगिंग कर रहा हूँ तो मुझे उठा लिया गया ओमकार भाई ने घर से उठा लिया। नहीं घर से नहीं, घर के बाहर से उठा लिया गया हमें। अभी ओमकार भाई गाड़ी चला रहे। ये शनिवार वाड़ा के यहाँ पे पहुंच चुके हैं। वी आर रीच इन शनिवार वाड़ा। विराज वरती उचलायला लागला. बाहेर बाहेर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. शारदा गजानन मोरया. आज या शताब्दीच्या मांडवाच्या वासा पूजनाला उपस्थित सर्व माझ्या आयुष्यातले वासे अध्यक्ष दिलीप मामा आणि
तर जवळपास मी सगळ्यांचं नाव लिहू शकतो राजू. म्हणजे मला 75 आठवले आता मग. आणि आपण इथं व्याख्यान मला ठेवली होती शिवाजीराव भोसले. कोणाकोणाला आठवते जर हातवर करा. कोणी कोणी बघितली आहे बघा. तुम्ही सगळ्यांनी बघितलीच नाही. तो क्षण नवीन स्टँडर्ड मेंटेन करणारी अशी सगळी ओळख आहे. ती ओळख पुढे न्यायचं काम आता ह्या नवीन पिढीवर आहे. आणि त्यामुळं माझ्या आयुष्यात तर मी एका गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम चालू केलं. मी माझ्या एका मंडळाचा अध्यक्ष झालो आणि तो अध्यक्ष असतानाच मी महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि त्यावेळेस अजूनही आठवतं आणि मी कायम त्याचा रेफरन्स माझ्या आयुष्यात देत असतो की माझ्या निवडणुकीत जर का मी कुठल्या गणेश मंडळाला भेटायला गेलो तर हे मंडळ पहिलं होतं. ह्या बाप्पाने मला साथ दिली. मी नगरसेवक झालो 2002ला. त्यानंतर 2012ला मी माझ्या निवडणुकीची सुरुवातच या बाप्पासमोर केली आणि या बाप्पाने मला यश दिलं. ही माझी भावना या बाप्पाबद्दल आणि सर्वश्रुत आहे. कोणाला लपलेलं नाही, काय नाही. आणि हीच सगळी मंडळ होती. राजेश होता, आता राजेश नाही, आज कुठंतरी गावाला गेलाय. साई आहे, उमेश लहान होता त्यावेळेस. आता प्रत्येक माझ्या सुखदुःखात इथली लोक आहेत. मला जेव्हा जेव्हा वेळ पडली तेव्हा तेव्हा हे उभे राहिले. त्यामुळं मी आज जो वासापूजन केला त्यावेळेस मी म्हणले माझ्या आयुष्यातले पण वास आहेत. याच्यावर माझा मंडळ उभा आहे. आणि त्यामुळे खूप चांगला क्षण की एखाद्या सार्वजनिक गणपती मंडळाचा शताब्दीचा मांडवाचा वासापूजन करण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं माझ्या सगळ्या मित्रांमुळं. खरं तर हा मान अध्यक्षांचा असायला पाहिजे, पण अध्यक्षांचं मन खूप मोठं आहे आणि त्यामुळे त्यांनी तो मान मला दिला. असंच मन मोठं ठेवा अध्यक्ष. तुम्हाला माझ्या शब्दाचा अर्थ कळला असेल. त्यामुळं मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. माझ्या सगळ्या मित्रांचे आभारी आहे. या बाप्पाचे आभारी आहे की त्यांनी मला इतके वर्ष या सगळ्यांबरोबर जुळून ठेवलं. माझे पाय जमिनीवर ठेवले, डोकं जागेवर ठेवलं. हे सगळं बाप्पाच करू शकतो, हे माणसाचं काम नाहीये. त्यामुळं आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. एक आदर्श असा हा शताब्दी सोहळा आपल्या हातून घडावा. त्यासाठी जे काही करावं लागणार आहे त्या मंडळाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी करणार आहे. त्यात माझा हात सगळ्यांपेक्षा थोडासा पुढंच असेल. हात आकडता, पाय आकडता, अंग पूर्ण हा प्रकार माझ्या अंगातच नाहीये. त्यामुळे मी तो माझ्या परीने सगळा करणार आहे. आणि हा शताब्दीचा सोहळा अविस्मरणीय आणि संपूर्ण राष्ट्रपेठेत किंबहुना पूर्व भागात लक्षात राहावा की शताब्दी कशी असावी अशा प्रकारचा सोहळा व्हावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. एकच मिनिटात फोटो काढ. मुदलेर या इकडं. मालक आहे तुम्ही या पुढे खरंच आहे. कारण की काउंटरमॅन
शंभर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिवेणा नाथ रामाचा वाटपा हे सणा संगडी गावडील श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्री मन श्रवण मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गे भारी दुर्गे संसारी अनाथनाथे अंबे बोला पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम गणपती बाप्पा मंगलमूर्ती तो एकदम मस्त बढ़िया से वासा पूजन और उद्घाटन हो गया। आपने जैसे कि देखा ही होगा कि सूर्य मंदिर जो कि कर्नाटक का एक है, तो वैसे हम लोग सेम सेट बनाने वाले, एकदम बड़ा सेटअप रहने वाला है, 40 फुट का सेटअप है। आपको दिखाऊंगा, व्लॉग अपलोड करते जाऊंगा ना, वैसे वैसे जैसे जैसे काम होते जाएगा आपको दिखाते जाऊंगा। तो अभी निकल रहे घर के लिए जाने के लिए, कार्यक्रम तो हो गया। भैया कैसे हो? कैसा है? अच्छा हूँ मैं। क्या बोलता? कुछ नहीं, ऐसा ये देखो, चॉकलेट लाने गया था। ये देखो गाइस, अपना सब्सक्राइबर मिल गया अपने को एक। क्या नाम है तेरा? श्लोक। लोक। और तेरा? सत्यम। सत्यम। यही। अरे अपने सब ब्लॉग वगैरह देखते सब बच्चे लोग इधर के। ये ब्लॉग देख फिर आज का हाँ देखूंगा। वासा पूजन वाला ब्लॉग है। हाँ चलो बाय। बाय। बोल उनको। मंडल का भाई मैं प्लीज मंडल का है। लाइक करो, सब्सक्राइब करो, बोल। हाँ लाइक करो ओंकार भैया के चैनल को सब्सक्राइब भी करो, शेयर भी करो और बेल आइकन भी करो। बस सब कुछ करो। चलो अभी घर पे निकल रहे हैं, तो वीडियो को यही एंड करते हैं। अगर वीडियो पसंद आए तो लाइक कर देना, सब्सक्राइब कर देना, शेयर कर देना और नोटिफिकेशन बेल दबाना मत भूलना, ताकि मैं जब भी वीडियो डालूँ तो आपको नोटिफिकेशन मिलती रहे। बाय।